आता थंडी सुरू होते हे आणि ज्या लोकांना ॲलर्जी किंवा दम आहे अशा लोकांना यामध्ये खूप त्रास होतो. तर अशा लोकांचा त्रास कमी व्हावा म्हणून तुम्हाला काही टिप्स सांगतो. ज्यांना अस्थमा किंवा ॲलर्जी आहे अशा लोकांनी शक्यतो या पिरियडमध्ये धूळ, धूर, फटाक्यांचा जो वास असतो किंवा फटाक्याचा धूर असतो तो, फोडणीचा वास, जास्त कडक असा असणारा स्प्रे किंवा वेगवेगळे जे पोलिन्स असतात परागकणापासून शक्यतो दूर राहावं. जेव्हा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी बाहेरून घरात येणार त्यावेळेस शक्यतो आंघोळ करावी. घरातील सोफा, कुशन हे नेहमी स्वच्छ ठेवावे. पाळीव जनावरांपासून दूर राहावं. जास्त उग्र अशा स्प्रेचा यूज करू नये. आणि जर तुम्हाला सर्दी वगैरे येऊ लागली किंवा जर अस्थमाचा जास्त त्रास होऊ लागला तर डॉक्टरांना अवश्य भेटावे. मास्कचा वापर करावा. थँक्यू. आता थंडी सुरू होते हे आणि ज्या लोकांना ॲलर्जी किंवा दम आहे अशा लोकांना यामध्ये खूप त्रास होतो. तर अशा लोकांचा त्रास कमी व्हावा म्हणून तुम्हाला काही टिप्स सांगतो. ज्यांना अस्थमा किंवा ॲलर्जी आहे अशा लोकांनी शक्यतो या पिरियडमध्ये धूळ, धूर, फटाक्यांचा जो वास असतो किंवा फटाक्याचा धूर असतो तो, फोडणीचा वास, जास्त कडक असा असणारा स्प्रे किंवा वेगवेगळे जे पोलिन्स असतात परागकणापासून शक्यतो दूर राहावं. जेव्हा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी बाहेरून घरात येणार त्यावेळेस शक्यतो आंघोळ करावी. घरातील सोफा, कुशन हे नेहमी स्वच्छ ठेवावे. पाळीव जनावरांपासून दूर राहावं. जास्त उग्र अशा स्प्रेचा यूज करू नये. आणि जर तुम्हाला सर्दी वगैरे येऊ लागली किंवा जर अस्थमाचा जास्त त्रास होऊ लागला तर डॉक्टरांना अवश्य भेटावे. मास्कचा वापर करावा. थँक्यू.